कशा आहात? आनंदीनं आनंदीच असलं पाहिजे. तर मी श्री जाई आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करत आहे. तर थंबनेल बघितल्यावर तुम्हाला समजलंच असेल की आजचा टॉपिक काय असणार आहे आणि आपण काय काय एरिया असेल जो माझी यशाची पहिली पायरी ती मी पूर्ण केली आहे. तर ती तुम्हाला सांगतेच मी पुढे. पण तुमच्या मनापासून खूप आभार आहे की माझे 100 सबस्क्रायबर यूट्यूबची आपली फॅमिली पूर्ण झाली आहे आणि ही संख्या जरी खूप कमी असली ना तरी माझा आनंद खूप जास्त आहे. आणि कारण आपण व्हिडिओ बनवतो, एडिट करतो, टाकतो आणि त्याच्यानंतर आपल्याला समजतं की याच्यावर सबस्क्रायबर मिळणार का नाही मिळणार, व्ह्यूज तर येत आहे, सबस्क्रायबर मिळत नाही आहे. तर तेव्हा आपण खूपच निराश होतो की काय होईल पुढे असं. पण जेव्हा आपल्याला एक एक यशाची पायरी मिळत जाते आणि तेव्हा आपल्याला स्वतःला पण कॉन्फिडन्स येतो की आपण नाही हे करू शकतो आणि यात आपलं करिअर हे करू शकतो असं. मग तसंच माझं झालं आहे की मी आधी सुरुवातीला यूट्यूबचे जे काही व्हिडिओज टाकले ना, ब्लॉगिंगचे असतील किंवा शॉर्ट्स व्हिडिओ असतील, मी पहिले श्रीचे व्हिडिओ टाकायचे आणि त्यानंतर मी ठरवलं की मी माझे स्वतःचे पण व्हिडिओ टाकते. कारण मला एडिटिंग पहिल्यापासूनच आवडायचे एडिटिंग करायला. कारण मी माझे व्हॉट्सअपचे स्टेटस वगैरे एडिट करायचे तर माझे बऱ्याच नातेवाईकांना ते आवडायचे. तर त्याच्यावरूनच मला असं वाटलं की चला मी यूट्यूबला व्हिडिओ टाकून तर बघते की लोकांपर्यंत पोहोचतात का नाही पोहोचत असं. आणि याआधी ना मी नाही इंस्टाग्राम यूज केलं, मी नाही फेसबुक यूज केलं. म्हणजे सोशल मीडियावरती जर असेल तर मी फक्त व्हॉट्सॲपपर्यंत होते आणि व्हॉट्सॲपची आपली लिमिट असते की आपण आपल्या नातेवाईकांपर्यंत जे काही आपले कॉन्टॅक्ट असतील त्यांच्यापर्यंतच लिमिटेड ओळखतो किंवा त्यांना ओळखतो. आता इथे यूट्यूबच्या सोशल मीडिया ह्या प्लॅटफॉर्मवर इतके करोडोच्या संख्येमध्ये यूट्यूबर्स अवेलेबल आहेत आणि त्यात आपण आपली जागा निर्माण करतो ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि याच्यासाठी तर थोडे कष्ट घ्यावेच लागतील हे मला माहिती होतं. तर तसंच मी कष्ट घेत गेले आणि आज ते यश मला मिळाले. यशाची माझी पहिली पायरी आहे. ही संख्या जरी खूप कमी असली ना 100 सबस्क्रायबर, पण मला मिनिमम 60-70 लोक ओळखत असतील. आपले नातेवाईक इकडचे माहेरचे असं सासरचे असते दोन्ही मिळून एवढे लोक आपल्याला ओळखतात. पण 100 लोक तेही आपण कधी त्यांना बघितलं नाही, त्यांनी आपल्याला बघितलं असेल पण आपण त्यांना बघितलं नाही आणि काही नाही. त्यांनी आपल्याला सबस्क्राईब केले, आपले विचार मिळतील किंवा आपल्याला बघण्यासाठी त्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलं असेल. हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी की जिथे अनोळखी लोकही आपल्याशी जोडले जातात आणि त्यासाठी आपण टॉपिकही तसा निवडायचा आणि मग ते टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा, मग एडिटिंग करायचं आणि मग तो अपलोड करायचा. आणि त्यातही आपल्याला अशी भीती असते की कोणी जर निगेटिव्ह कमेंट्स केल्या तर आपले घरचे काय म्हणतील. कारण की आपले बरेच नातेवाईक ते आपले व्हिडिओ बघायला सुरुवात करतात आणि मग मला सगळ्यात जास्त भीती ना याच गोष्टीची होती की माझ्या व्हिडिओला कोण काही कमेंट्स करेल का, कोण निगेटिव्ह कमेंट्स करतील का. बट असू द्या, आता सोशल मीडियावर आलोच आहे तर मी जे काही सक्सेस यूट्यूबर बघते ना, ज्या काही गृहिणी असतील तर बरेच त्याच्यावर निगेटिव्ह कमेंट्स असतात. पण असो की चांगलेही बोलणारे लोक आहेत, वाईटही बोलणारे लोक आहेत. पण जिथे आपल्याला आपलं करिअर करायचं आहे तर तिथे या गोष्टीकडे आपल्याला दुर्लक्ष करावंच लागेल. हां, जिथे आपल्याला कोणी सजेशन देत असेल की तुम्ही हे सोडा किंवा असं करून तुम्ही असं करू शकता किंवा ही चांगली गोष्ट आहे, ती वाईट गोष्ट आहे, तर ती आपण ऐकलीही पाहिजे. आपले यूट्यूब बघणारे आपले आईबाप असतील, आपल्या बहिणी असतील, आपल्या मैत्रिणी असतील, आपले भाऊ असतील, तर हे आपल्याला चांगलं वाईट तर तेवढं सांगतीलच. पण असो की जे काही लोक असतील, जे काही वाईट बोलत असतील ते काही माझ्या बाबतीत झालं नाही अजून तरी. पण ना 100 सबस्क्रायबर पूर्ण होणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे मैत्रिणींनो. माझा एक व्हिडिओ होता की त्याला ना 1700 व्ह्यूज आले होते ब्लॉगिंगचा. तर बघा आपल्याला असं इतकं सोपं वाटत असेल की चला 1000 सबस्क्रायबरचा यूट्यूबने क्रायटेरिया दिलेला आहे आणि तर असंच होऊन जाईल, पूर्ण एका व्हिडिओत होऊन जाईल किंवा 2 व्हिडिओत होऊन जाईल. असं होत नाही. आपल्याला बरेच असे व्हिडिओ टाकावे लागतात. तेव्हाच माझे 100 सबस्क्रायबर तर आत्ता झालेत पूर्ण. पण 1000 सबस्क्रायबरसाठी मला अजून चांगले विचार करून एखादा टॉपिक निवडावा लागेल आणि मग त्याच्यावर काम करून मग ते स्क्रिप्ट काय बोलायचं, कसं करायचं, कसं शूट करू आणि हे सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप नवीन होत्या. जर आपण इंस्टाग्रामला वगैरे असो तर ते आपल्याला थोडंसं समजतं की काय करायचं, कसं काय चालू आहे सध्या तरी. पण मी खरंच अजूनपर्यंत इंस्टाग्राम ओपन नाही केलं. माझं फेसबुकही नाही आहे, फक्त व्हॉट्सअप आणि आता यूट्यूब. आणि यूट्यूबची माझी फॅमिली पण आता 100 सबस्क्रायबरपर्यंत पोहोचली आहे. आता मी हळूहळू 1000पर्यंतही जाईल असं मी पॉझिटिव्ह आणि साईंच्या आणि स्वामींच्या कृपेने नक्कीच असं होईल. कारण मी जेव्हा यूट्यूबला व्हिडिओ टाकायला सुरुवात केली ना तर तेव्हा होता गुरुवार बघून मी यूट्यूबला माझा पहिला व्हिडिओ टाकला आणि काल होता गुरुवार. तर कालच मला समजलं की माझे 100 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत.
म्हणून म्हटलं की साई आणि स्वामींच्या कृपेने आणि आता नवरात्र येत आहेत तर कुलस्वामींच्या कृपेने माझं यूट्यूबचं जे काही चॅनल असेल ते ग्रो हो, देव मला सुबुद्धी देव आणि मी अजून चांगले चांगले टॉपिक निवडून तुमच्यापर्यंत पोहोचवू असं मला वाटतं. तर आता तर मी तुम्हाला शेअर केलंच की माझ्या दिरांचं लग्न आहे, तर ते तर आहेच टॉपिक माझ्याजवळ की मी त्याच्यावर व्हिडिओ बनवू शकते, तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते. अजून काही मिळत असेल तेही मी तुमच्याजवळ शेअर करेल. आणि खरंच त्या गृहिणींसाठी मी खरंच हँड्स ऑफ आहे की ज्या गृहिणी आपलं घर सांभाळता, मुलं सांभाळता, करिअर करता. सोपी गोष्ट नाही आहे. खरंच सोपी गोष्ट नाही ही, कारण माझी ना नवीन नवीन मला 2-3 व्हिडिओ एडिटिंगपर्यंत ना टाकण्यापर्यंत मला इतका त्रास झाला की माझी झोप नाही व्हायची, मला भूकही लागायची नाही. कारण की आपल्याला असं ठरलेलं असतं ना की आता ही गोष्ट आपल्याला करायची, तर त्याच्यात आपली भूक उडून जाते, झोप उडून जाते आणि मग मुलांचं सगळं व्यवस्थित करायचं, घरातलं बघायचं आणि मग आपण आपल्यासाठी वेळ काढून तो त्याच्यात टाकायचा. पण असो, इतर गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा ना हा वेळ घालवलेला कधीही चांगलाच आहे. जर आपण नातेवाईकांना तासनतास फोनवर बोलत असो किंवा आपण घरीच आहेत, काय आपलं काम झालं मग टाईमपास करू, टी व्ही बघू, यापेक्षा ना आपण आपल्या स्वतःसाठी काय करू शकतो हे जास्त महत्त्वाचं आहे. आता यूट्यूबवर माझं व्हिडिओ टाकण्याचं कारण एकच होतं की माझ्या मिस्टरांचं तर ओके, आम्ही मुंबईला राहतो, त्यांचं असं काहीच म्हणणं नव्हतं की तू हे कर ते कर, तुला जर करायचं असेल तर तू करू शकते. बट असं मला कुठेच काही कमी पडली नाही आहे की मी ह्या गोष्टीसाठी हे करू ते करू असं. पण असं असतं ना की आपण एवढं शिक्षण घेतलं आहे आणि आपली जागा आपल्याला घरात हवी आहे, तर त्यासाठी आपण थोडेसे कष्ट घेतलेच पाहिजे. मग ते आपलं करिअर असो किंवा घरात असो, आपण कुठेही जातो तर आपण कष्ट करूनच आपलं फळ मिळवतो आपण आपल्या कष्टाचं. तसंच ना यूट्यूबवर आल्यावर मला असं झालं की आता 1-2 व्हिडिओमध्ये मला व्ह्यूज खूप कमी आले सुरुवातीला आणि त्यानंतर मला असं एकदमच सॅड फील झालं की आता मला सबस्क्राईब भेटत नाही, व्ह्यूज कमी येत आहेत. तर मला ना हे बोलले की तू टाकत राहा व्हिडिओ, बघू आपण पुढे काय होतं. आपल्याला 1 वर्षाचं क्रायटेरिया यूट्यूबने दिला आहे की 1 वर्षामध्ये तुम्ही 4000 वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर पूर्ण करा. तर तोपर्यंत तुझं काय होतं, यूट्यूबचं कसं सक्सेस होईल पुढे ते आपण बघू. पण तू सुरुवातीचे काही दिवस तरी असं समजून घे की तू फक्त कष्टच करत आहे, त्याचं फळ मिळेल तुला कधी ना कधी. म्हणून मी ना यूट्यूबला व्हिडिओ टाकायचे आणि चला ओके बघू आता पुढे काय होतं. आणि जर आपण असा विचार करू ना की 100 सबस्क्रायबर खूप इझी आहे आणि असेच होऊन जातील, तसं काही होत नाही मैत्रिणींनो. कारण माझ्या एका व्हिडिओला 1700 व्ह्यूज आहेत. आता 1700 व्ह्यूज आहेत म्हणजे 1700 लोक आपल्याला सबस्क्राईब करतील असं नाही आहे. लोक व्हिडिओ बघतात, लाईक करतील, कमेंट करतील आणि विसरून जातील. चला ओके चांगला व्हिडिओ होता, आला आणि गेला. असं काही नाही की आपले एका व्हिडिओला आपल्याला 1000 व्ह्यूज आले तर आपल्याला 1000 लोक सबस्क्रायबर करतील असं नाही. त्यातले 1 किंवा 2च असे व्यक्ती असतात जे आपल्याला सबस्क्रायबर करतात किंवा कमेंट्स करतात. आणि त्यासाठी ना आपल्याला रोज व्हिडिओ किंवा 1 दिवसात 2 दिवसात व्हिडिओ टाकणं खूप महत्त्वाचं आहे. कारण एका व्हिडिओतून आपल्याला 2 किंवा 3 किंवा 4 सबस्क्रायबर मिळत असतील ना, तर तेवढे कष्ट तर आपल्याला घ्यावेच लागतील. म्हणूनच सांगते की फक्त 100 सबस्क्रायबर हे म्हणणं जरी सोपं असलं ना, तरी करणं खूप अवघड आहे मैत्रिणींना. असो, चला माझी 100 सबस्क्रायबरची फॅमिली पूर्ण झाली आहे. लवकरच आपण 1000, 1000, 2000 आणि 10,000, 1 लाखापर्यंत जाऊया. आणि मला असं देव करून मला छान छान बुद्धी देव की मी छान छान टॉपिकवर व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवू असं. तुमचं असंच प्रेम माझ्यावर, माझ्या यूट्यूब चॅनलवर असू देत. आणि येणारे सगळे व्हिडिओ हे खूप एंटरटेनमेंट असणार आहेत आणि खूप सस्पेन्स असणार आहे की मी काय करणार आहे पुढे. छोटंसं सेलिब्रेशन पण करायचं होतं मला 100 सबस्क्रायबरसाठी, पण आम्हाला ना सुतक आहे म्हणून ते सेलिब्रेशन मी आता थोडं पेंडिंग ठेवलं आहे. तेही मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल. आणि थँक्यू सो मच मैत्रिणींनो की तुमच्यामुळे मला 100 सबस्क्रायबरची फॅमिली मिळाली. आणि असंच मी कष्ट करत राहावं आणि माझं फळ तुमच्याकडून मिळत राहावं अशी मी अपेक्षा करते. आणि इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओंनाही तुम्ही असंच प्रेम देत राहावं अशी माझी इच्छा आहे. तर तुमची खरंच मनापासून खूप 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 धन्यवाद की तुम्ही मला इतका सपोर्ट करताय आणि इथून पुढेही करत राहणार अशी अपेक्षा. कसा वाटला व्हिडिओ तेही मला नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.